कल्याणमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। महावितरणाकडून शहरात जुन्या 20 मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। याच पार्श्वभूमीवर मनसेचे कल्याणमधील तेजश्री येथील महावितरण कार्यालयावर धडक देत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले। माजी आमदार तथा मनसेचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत महावितरण अधिकाऱ्यांना गाजर देऊन निषेध व्यक्त केला। यावेळी जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मनसेच्या मते स्मार्ट मीटर बसवण्यात आलेल्या अनेक ठिकाणी नागरिकांनी वाढीव वीज बिलाच्या तक्रारी केल्या आहेत। घरातील उपकरणे बंद असतानाही मीटरवरील रीडिंग सुरू राहते असा आरोपही करण्यात आला। त्यामुळे स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ रद्द करावी अन्यथा नागरिकांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा मनसेने दिला आहे। तसे 2 दिवसापूर्वी MECB कडून एक मेसेज फिरतोय की 48 तासांमध्ये स्मार्ट मीटर लावून घ्या। तेव्हा लोकांमध्ये भीती निर्माण झाली तर प्रत्येक नागरिकांनी मनसेकडे धाव घेतली आणि मला असं वाटतंय की हे जे सत्ताधारी आहेत हे अडाणीचे घरोघरी 20 मीटर हे स्मार्ट मीटर पोचवणारे हे सेल्समॅन आहेत आणि जर हे MECB वाले 48 तासाची जी सक्ती दिलेली आहे जर यांनी जोर जबरदस्ती केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना वायरीसारखं सोडल्याशिवाय राहणार नाही। मी आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतोय की याच्या पुढं जर MECBनी जर आपल्या घरी येऊन दादागिरी केली जबरदस्ती केली तर बाजूचा महाराष्ट्र सैनिक किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक शाखेमध्ये धाव घ्या। आम्ही ताबडतोब आमचा मनसैनिक तिथे जाऊन या अधिकाऱ्यांना आमच्या पद्धतीने जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। कल्याण शहरात संपूर्ण 48 तासामध्ये स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती नागरिकांवर केली जात होती। त्या संदर्भातल्या भरपूर तक्रारी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आल्या आणि त्या संदर्भात आम्ही आज या महावितरणाच्या स्मार्ट मीटरला विरोध करण्यासाठी आज आलो आणि आम्ही एक सांगतो की जर अशा प्रकारे त्यांनी जर ही सक्ती केली तर आम्ही नागरिकांच्या बरोबरीने उतरू आणि मग ज्या कर्मचारी जिथे येतील किंवा जे स्मार्ट मीटर बदलणारी जे येतील त्यांना आम्ही तिथे आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नुसार चोप दिल्याशिवाय राहणार नाही। कारण अतिशय सदोष अशी पद्धत असताना या मीटरमध्ये असताना आज जे जर तुम्ही बघितलं की ज्या पहिले जे मीटर होतं त्याचं 2.5 आणि 3,000 बिल येत होतं ते स्मार्ट मीटर लावण्यात ते 12,000 येतं। घरातली संपूर्ण उपकरणं बंद असताना सुद्धा रीडिंग चालू आहे। अशा प्रकारच्या शेकडो तक्रारी नागरिकांच्या इकडे नागरिक येऊन देतात पण कुठल्याही प्रकारे हे प्रशासन किंवा ढिम्म आहे, कुठल्याही प्रकारे स्वतःचं काही त्याच्यावर नियंत्रण नाही। त्या संदर्भात आज आम्ही आलो होतो आणि आज आम्ही त्यांना दाखवून दिलं आहे की यानंतर जर तुम्ही कंपल्सरी केली तर आम्ही नागरिकांबरोबर उतरून तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही। आपण गाजरे दिले त्यांना आज नुकते जे सरकारमध्ये बसलेल्यांनी पण काही त्या संदर्भात हे केलं आहे तर त्यांनी फक्त नाटक केलं आहे, आश्वासने दिली पण कुठल्याही मुख्यमंत्र्यांचा असं संदेश असताना की बाबा कुठल्याही प्रकारे नागरिकांवर तुम्ही कंपल्सरी करू नका तरीही त्यांनी हे प्रकार चालू ठेवलेत। तर त्या संदर्भात सत्ताधारी आलेले त्यांना पण आणि यांना आम्ही गाजर केली। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।